Okay, let us begin again the next session of fourth chapter, that is electricity, Vidyut Dhara. Let us write star. Electric current dash. Electric current dash. The flow of electric charge capital Q, अशी अक्षर आली की अवतरण चिन्ह करत चला. Capital Q, flow of electric charge capital Q in unit time t, small t. Capital Q in unit time t is called electric current. Or खालच्या वेळेला कॅपिटल ऑर, त्याला गोल करा. पुन्हा अजून एकदा व्याख्या द्या. द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, the rate of flow of electric charges is called as electric current. The rate of flow of electric charges is called as electric current. Capital I. Therefore, I equal to number of charges upon time. स्वरूपातल्या नंबर ऑफ चार्जेस शब्दातल्या अपॉन छेदाची रेल अपॉन टाइम. Therefore, खालच्या वेळेला I equal to capital Q upon small t. तिथंच पुढे उजवीकडल्या Q equal to IT याला चौकन करा, कारण का हे आपल्याला विसरायचं नाहीये. Q equal to IT ते पाठ पाहिजे. अगेन नको, स्टार करा. Unit current is measured in coulombs per second. COULOMBS, coulombs per second. विद्युत धारा ही एम्पियर मध्ये मोजतात. मराठी मीडियम वाल्यांची व्याख्या मागाशी द्यायची राहिली. रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणलं ना, तिथं लिहा वाटल्यास मराठी मीडियम वाले. विद्युत धारा म्हणजे विद्युत प्रभारांचे वहन होय, आणि प्रति सेकंदास किती विद्युत प्रवाह वाहतो, विद्युत प्रभार वाहतात, प्रति सेकंदात किती विद्युत प्रभार वाहतात त्याला विद्युत धारा म्हणतात. हा, आता आपण आपल्या त्या पॉइंटला आलोय. युनिट डॅश एके, विद्युत धारेचे एकक कुलम प्रति सेकंद. प्रति म्हणजे तिरपी, कुलम्स पर सेकंड आहे. त्यासच दिस इज कॉल्ड ऍज एम्पियर. ए कॅपिटल, मराठीत एम्पियर, आणि इंग्लिश मध्ये असेल तर कॅपिटल ए MPERE, एम्पियर. वन एम्पियर इक्वल टू 10⁻³ मिली एम्पियर, ब्रॅकेट मध्ये स्मॉल एम कॅपिटल ए. 1 एम्पियर इक्वल टू 10⁻³ मिली एम्पियर. पुन्हा खाली 1 एम्पियर इक्वल टू 10⁶ मायक्रो एम्पियर. म्यू म्हणतात त्याला. मायक्रो एम्पियर कसं लिहितात तिथं दाखवतो. हे मिली एम्पियर आणि हे मायक्रो एम्पियर, म्यू. ओके, मायक्रो एम्पियर. अजून एकदा काढा. हे यू काढायचं आणि असं काढायचं. आता मी काढत असलेलं दिसत नाहीये, डायरेक्ट म्यू सुमटतंय, पण तो फ्लो तुम्हाला लक्षात आला. मायक्रो एम्पियर. ओके, पुढची स्टार व्याख्या. 1 एम्पियर डॅश
व्याख्या 1 एम्पियर डॅश 1 एम्पियर डॅश डेफिनेशन. When a charge of 1 कुलोम, जेव्हा 1 कुलोम इतका विद्युत प्रभार, 1 कुलोम इतका विद्युत प्रभार वाहकामध्ये 1 सेकंदात वाहतो. When a charge of 1 coulomb flows through a conductor in 1 second, then it is called 1 ampere. Correct. तेव्हा त्या विद्युतधारेला 1 एम्पियर विद्युतधारा असे म्हणतात. एक ओसला स्टार. विद्युत विभव आणि विभवांतर, पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स डॅश. विद्युत पातळी, विद्युताच्या पातळीला विद्युत विभव म्हणतात. द लेवल ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड पोटेन्शियल. Level of electricity is called potential. Level of electricity is called potential. The difference of potential between 2 points, the difference of potential between 2 points of a conductor AB difference of potential between 2 points of a conductor AB. दोन वाहकाच्या 2 टोक A व B मधील, वाहकाचे 2 टोक A व B मधील विभवांच्या फरकाला, the difference between potentials of 2 points A and B of a conductor is called potential difference. त्या फरकाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर म्हणतात. VAB equal to VA minus VB. याचे एकक व्होल्ट असे आहे ब्रॅकेट मध्ये V. द युनिट इज व्होल्ट ब्रॅकेट मध्ये V. खाली लिहा अनदर डेफिनेशन ऑफ PD. अनदर डेफिनेशन ऑफ PD, विभवांतराची दुसरी व्याख्या. वाहकाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे Q इतके विद्युत प्रभार, अ वर्क डन, इंग्लिश मध्ये लिहा, अ वर्क डन produced during the journey of Q charges from one end of the conductor to the other. From one end of the conductor to the other is called potential difference. मराठीत काय सांगितलं? वाहकाच्या 2 टोकांमध्ये किंवा वाहकाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे Q प्रभार वाहताना झालेल्या कार्यास ब्रॅकेट मध्ये W म्हणा. सुरुवातीला तुम्ही इंग्लिश मीडियम वाले द वर्क डन म्हटलं ना, तिथं W लिहा ब्रॅकेट मध्ये. वाहकातून Q इतके प्रभार नेताना
एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेताना झालेल्या W इतक्या कार्यास विभवांतर म्हणतात. विभवांतर असे म्हणतात. Therefore, V equal to work done. तुम्ही लिहा कार्य छेद प्रभार म्हणजे चार्ज, number of charges. Therefore, V equal to W upon Q. म्हणून त्याच्याच पुढे लिहा W equal to VQ. तो कोण करायला म्हणजे आता Q equal to IT समजलं, W equal to VQ समजलं. स्टार. आता ती आकृती काढा तिथं पुस्तकात दिलेली. कुठली? 4.2. ती आकृती काढलीये असं मानतो, जागा सोडा, आपल्याला वेळ कमी आहे. स्टार. जेव्हा वाहकातून विद्युतधारा I वाहते, when current I flows through the conductor, comma, Q number of charges are flown through time t किंवा in time t. Q number of charges are flown in time t. जेव्हा वाहकातून I इतकी विद्युतधारा वाहते तेव्हा तेव्हा Q एवढे प्रभार, अवतरण चिन्ह करत चला प्रत्येक वेळी, T इतक्या कालावधीत वाहून नेले जातात. T इतक्या कालावधीत वाहून नेले जातात. तेव्हा V हे वाहकातील V कॅपिटल हे वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर असेल. If capital V is the PD between the two ends of the conductor, if capital V is the PD between two ends of the conductor, then we know that, तर आपल्याला माहित आहे की डॅश खालच्या वेळेला मध्यभागी एको सोडून W बरोबर VQ डॅश 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 नंबर 1. हे कॅपिटल हे मोठे मोठे दमदणीत काढा. तुमचे कॅपिटल आणि स्मॉल स्ट्रोक सेमच असते. W इक्वल टू VQ डॅश 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 नंबर 1. पण Q बरोबर IT डॅश नंबर 2. ही किंमत 1 मध्ये ठेवू. Putting this value in 1. Therefore, W equal to V into IT. तो फोन करा या सूत्राला डॅश नंबर 2 म्हणा. आणि मी जेव्हा सांगेन तेव्हा ते 2 नंबर 4 नंबर 5 नंबर असे मला 3 सूत्रांचे नंबर सांगा. सांगा म्हणजे मलाच लक्षात ठेवा लागतं तुम्ही काय सांगणार आहे. हा 2 नंबर झाला. पुन्हा स्टार. बाय ओहम्स लॉ. Ohm's law dash V equal to IR 3 number, I equal to V by R 4 number. आता खाली putting 3 in 2, putting 3 in 2 dash काय मिळालं? W equal to IR into डॉट करा IT
Therefore W equal to I square RT. तो कोण करा 5 नंबर. मी 2 आणि 5 लक्षात ठेवत असतो. पुन्हा स्टार. Putting 4 in 5. Putting 4 in 5. Therefore काय मिळेल W equal to V छेद R ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कम्प्लीटच्या बाहेर RT. ब्रॅकेट काढा, फक्त ब्रॅकेट काढा. काय होईल V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इंटू RT. त्यातला एक R गेला. Therefore W equal to V square upon R into T dash 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 6. Fantastic. एक वर सोडा. Therefore from 2, 5 and 6 dash. एकाच ओळीत मोठा आपल्याला चौकोन करायचा आहे. काय W तुम्ही छोटं लिहू नका, मोठी आडवी ओळ आहे तुमची, सुटसुटीत लिहा. इक्वल टू VIT इक्वल टू I स्क्वेअर RT इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R इंटू T. याला 7 नंबर द्या. खाली त्याच्यात दिस वर्क डन इज मेजर्ड इन जूल्स. This work done is measured in joules. Paragraph. When electric current flows through the conductor of resistance R, capital R. When electric current flows through the electric current flows through a conductor of resistance R, then the charges perform work against the resistance. Due to which जेव्हा वाहकातून I हा करंट वाहतो, वाहकातून जेव्हा I हा करंट वाहतो तेव्हा त्याला त्याच्या रोधाने ब्रॅकेटमध्ये R विरोध केला जातो. या रोधामुळे त्याची औष्मिक ऊर्जा वाढते, औष्मिक ऊर्जा वाढते. ड्यू टू धिस the thermal energy increases. And hence आणि त्यामुळे कार्याचे रूपांतर उष्णतेत होते, ब्रॅकेटमध्ये कॅपिटल H, and the work W is converted into heat, capital H. Full stop. उष्णता ही कॅलरी मध्ये मोजतात. हीट इज मेजर्ड इन कॅलरी, CALORIE, कॅलरी मध्ये मोजतात. उष्णता ही कॅलरी मध्ये मोजतात. खालच्या वेळेला आपणास माहित आहे की, माहित नसलं तरी लिहायचं, आपणास माहित आहे की 4.18 we know that 4.18 4.8 in joule equal to 1 calorie. टोकन करा. Therefore स्टार करा आता. 1 calorie
त्याच्या पुढे मोठा बाण तुम्ही मराठीत लिहा वाटल्या 4.18 जूल. काय फक्त मराठीत लिहायचं कॅलरी आणि जूल असं लिहिलं तरी चालतंय मराठी मीडियम वाल्यांना. खाली लिहायचं देन, तर पुन्हा खालच्या वेळेला एच कॅलरी पुढे डब्ल्यू जूल, लांबल्या जूल. डब्ल्यू जे म्हणजे काय विचार करणे, मोठं डब्ल्यू काढायचं आणि लांब लिहायचं जूल, JOULE असं लिहा. मराठीत जूल असं लिहा. Therefore H into 4.18 बरोबर W into 1 म्हणून H बरोबर W upon 4.18 म्हणून H upon W इक्वल टू 1/4.18 बरोबर स्थिरांक. इथल्या स्थिरांक कॉन्स्टंट म्हणून H proportional to W. आणि या वरच्या ह्याला नंबर द्या 7 का 8 जो असेल तो. 8 मानतो थोड्या वेळ, तुम्ही जो आहे तो लक्षात ठेवा. आणि मगाशीच H W बरोबर ते तिन्ही लिहिलेलं 7 असेल. याला 9 लिहा खालचं चौकोन H proportional to W. खाली लिहा पुटिंग 7 in 8. 7 मधील किमती 8 मध्ये ठेवू. 7 ला गोल करा, 8 ला गोल करा. Therefore H बरोबर VIT भागिले 4.18 I वर्ग RT भागिले 4.18 V वर्ग R भागिले 4.18 V वर्ग T इथं लिहितो खाली बरोबर V वर्ग T भागिले 4.18 R. म्हणजेच that is H proportional to VIT or capital R. खाली लिहा H proportional to I square RT पुन्हा R किंवा H proportional to V square T upon R. यातील H proportional to I square RT घेऊ. Let us take H proportional to I square RT. From this we can write Joule's law as J capital as यावरून आपण जूलचा नियम असा लिहू शकतो की डॅश द हीट प्रोड्युस्ड. आता लॉ सांगा लागलो मी. हीट प्रोड्युस्ड इनसाइड अ कंडक्टर वाहकामध्ये निर्माण झालेला उष्मा हा डॅश आकडा 1. इंग्लिश मीडियम वाले तसं नेऊ नका, मी सांगतो वाक्यरचना वेगळी. वाहकात निर्माण झालेला उष्मा हा डॅश आकडा 1, 2, 3 नंतर सांगतो. आता इंग्लिश मीडियम वाले द हीट प्रोड्युस्ड इनसाइड अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शब्द लिहा is directly proportional to डॅश करा खाली आकडा 1, 2, 3 लिहायचे. पहिला आकडा स्क्वेअर ऑफ द करंट विद्युत धारेचा वर्ग स्क्वेअर ऑफ करंट ब्रॅकेट मध्ये I स्क्वेअर लिहा. तुम्ही लिहायचं विद्युत धारेचा वर्ग ब्रॅकेट मध्ये I वर्ग कॉमा करायचं खाली आकडा 2 आहे. रोधाची किंमत तुम्ही लिहा रेजिस्टन्स R
तिसरा आकडा विद्युत धारा पाठवण्याचा कालावधी. तुम्ही लिहा टाइम फॉर विच करंट वॉज सेंट. इंग्लिश मीडियमचा नियम संपला, फुल स्टॉप. आणि मराठी मीडियमनी खाली लिहायचं यांच्याशी समानुपाती असतो, किंवा उष्णतावर म्हणले ना, यांच्याशी समानुपाती असते. ठीक आहे. जूल्स लॉ मी आज पूर्ण टाळलेला आहे. उद्या आल्यानंतर हा लॉ आपण पुन्हा एकदा रिपीट करू. आणि कुणीही बुडू नका, अतिशय महत्वाचं सांगतोय मी. टाटा, बाय बाय, सी यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि जय सुलाके.